वसमतकडे जाताना असं काही पाहायला मिळेल असं तर कधी वाटलंच नव्हतं। नेमकं काय झालं तर चला तर मग पाहूयात या ब्लॉग मध्ये। तर कसं आहे मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि माझं नाव आहे यदुराज आणि मी निघालो होतो बघा वसमतला जाण्यासाठी। पण मला जायचं होतं पहिले तर आपल्या सोपान भाऊला घेण्यासाठी डायरेक्ट भोगावला आणि आपल्यासोबत होती बघा आपली धन्नो, त्यामुळे आपल्या धन्नूला घेऊन आता निघालो होतो बघा भोगावच्या दिशेने। आणि कोंडा वगैरे पार करून झाल्यानंतर आता हे काय रस्त्याचं काम वगैरे चालू होतं, त्यामुळे आपण म्हटलं आता काही नाही 5 मिनिटांमध्ये पोहोचणारच होतो। आणि त्यामुळे जर असं पुढे गेल्यानंतर बघितलं तर काय एका शेतकऱ्याचा ऑटो त्या ठिकाणी फसला होता, कारण त्याच्यामध्ये खताचे पोते वगैरे होते। काही माणसांनी त्यांना मदत वगैरे केली आणि ते ऑटो वगैरे बाहेर काढला आणि त्याच्यानंतर मग मी आता देऊळबला वगैरे पार्क करून झाल्यानंतर मी डायरेक्ट आलो होतो बघा भोगाव मध्ये आल्यानंतर पहिले तर सोपान भाऊला वगैरे घेतलं आणि आता आपण निघालो होतो बघा वसमतच्या दिशेने। आणि वसमतला असेच व्हिडिओ वगैरे करत डायरेक्ट आता आपण पोहोचलो होतो बघा वसमत मध्ये। आणि वसमत मध्ये आल्या आपल्याला लक्षात आलं की आपले ब्लॉगर मित्र म्हणजे शिवम भाऊ पण त्या ठिकाणी असतात, त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून घेतला आणि आता आम्ही डायरेक्ट आता इथे भेटलो होतो। त्यानंतर मग आता मी आणि सोपान भाऊ आणि प्रितेश भाऊ आम्ही 3 जण एका गाडीवरती होतो आणि आपले शिवम भाऊ आणि त्यांचा एक मित्र होता, जे की आम्ही आता डायरेक्ट आलो होतो बघा ग्रॅज्युएट वरती चाय पिण्यासाठी। आणि इथे आलेल्या पहिले तर आपले मस्त असा चाय वगैरे घेतला आणि ते चाय एकदम खतरनाक होता। शिवम भाऊ सोबत चाय वगैरे पिऊन झाल्यानंतर मस्त असा व्हिडिओ वगैरे करून घेतला आणि आता शिवम भाऊ काय म्हणतात ते एकदा ऐकूनच घ्या भावानो। तर भावांनो, आज आपल्या वसमत मध्ये आलते बघा आपले यदू पाटील भैया। भाऊच्या आईला फॉलो करा, तसेच लाईक करा, शेअर करा। मॅसेज वगैरे केल्यानंतर शिवम भाऊ पण त्यांचं काम वगैरे सोडून आपल्याला भेटण्यासाठी आले होते। खरंच खूप भारी वाटलं भेटून वगैरे। आणि त्यानंतर मग आता त्यांना पण आता ट्युशनचा वगैरे टाइम झाला होता, त्यामुळे आता ते तर आपल्याला हातात हात देऊन आता डायरेक्ट निघाले होते बघा त्यांच्या ट्युशनसाठी। आणि त्यानंतर आपण पण निघालो होतो बघा डायरेक्ट आता आपल्या अर्जुन भाऊला भेटण्यासाठी। अर्जुन भाऊला भेटल्यानंतर पुढे काय झालं पाहण्यासाठी आताच आपल्या आईला फॉलो वगैरे करून घ्या, म्हणजेच आपल्याला पुढे काय झालं ते पाहायला मिळते। आणि आपल्या वसमत तालुक्यामधून कोण कोण पाहते आपला व्हिडिओ ते नक्की कमेंट वगैरे करून सांगा। चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद।